नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण प्रकरणामध्ये अमित ठाकरे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा आम्ही क्षत्रिय मराठा फाउंडेशनच्या वतीने जाहीर निषेध करतो। हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र असून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणाऱ्या प्रकरणात अमित ठाकरे सारख्या व्यक्तींवर जर गुन्हे दाखल होत असतील तर या राज्यामध्ये मोगलाई सरकार आहे का असा प्रश्न क्षत्रिय मराठा फाउंडेशनचे अध्यक्ष संभाजी शिर्के देशमुख यांनी उपस्थित केला आहे। या प्रकरणात आम्ही अमित ठाकरे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत असून त्यांचा सत्कार करण्याकरिता आम्ही उद्या त्यांच्या निवासस्थानावर जाणार असल्याचेही देशमुख म्हणाले। अमितजी ठाकरे यांनी नेरूळ येथे जी घटना घडली आणि त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झाला, घटना अतिशय सोपी आहे। अमितजी ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांना अनेक दिवसापासून झाकून ठेवलेला त्यांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं अनावरण अमितजी ठाकरेंनी केलं। माझा थेट प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारला, जर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याकरता आपल्या मंत्र्यांना वेळ नसेल आणि अमितजी ठाकरे त्या पुतळ्यावरचा मळलेला कापड, धूळ खात पडलेला कापड जर हटवत असतील आणि त्या पुतळ्याचं अनावरण करत असतील तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा गुन्हा आहे का, हा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे। अमितजी ठाकरे यांनी केलेलं कार्य हे अतिशय कौतुकास्पद आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकार्यावर केलेले गुन्हे तात्काळ परत घेतले पाहिजे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो। अमितजी ठाकरे यांनी केलेल्या कार्याचं कौतुक करतो आणि या संदर्भामध्ये आम्ही अमितजी ठाकरे यांच्या निवासस्थानावर जाऊन त्यांची भेट घेणार आहे, आम्ही त्यांचं कौतुक करणार आहे, आम्ही त्यांचं अभिनंदन आमच्या क्षत्रिय मराठा फाउंडेशनच्या वतीने आमचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक विजयजी मोहिते यांच्यासह अमितजी ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांचं कौतुक आणि सत्कार आम्ही करणार आहोत। माझं म्हणणं आहे, महाराष्ट्रामध्ये यानंतर हा जो महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवरायांचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, बुलढाणा।